हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। पहा, सिडको मध्ये जे काही डिफरंट पोस्टसाठी एक्झाम होणार होती त्या रिगार्डिंग जे प्रसिद्धीपत्रक आहे ते जाहीर झालेलं आहे आणि नवीन वेळापत्रक जे आहे आता डिक्लेअर झालेलं आहे। त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी पहा, अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या डिफरंट पोस्ट आहेत, जसं की एएनएम, जेएनएम आहे, पशुधन पर्यवेक्षक आहे, औषध निर्माण अधिकारी असेल, सो या डिफरंट पोस्टसाठी ज्या आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत आणि यामध्ये जो तुमचा अपडेटेड सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो कव्हर केला जातोय। ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत आणि तुमचे जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत। तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की नवी मुंबई महानगरपालिकेने जो काही अपडेटेड सिलेबस आहे तो काही दिवसांपूर्वीच डिक्लेअर केलेला आहे। त्यामुळे या बॅचेसमध्ये अशा पद्धतीने या बॅचेस डिझाईन केलेल्या आहेत की तुमचा हा अपडेटेड सिलेबस जो आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे। सो ही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकताय 1500 रुपीज मध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती 3 मंथ्स एवढी असणार आहे। आणि बघा, अकॅडमीमध्ये एएनएम आणि जेएनएम याच्यासाठी बॅचेस जे आहेत ऑलरेडी सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये ज्या विविध एक्झाम्स आहेत, जसं की बऱ्याचशा महानगरपालिकामध्ये एएनएम जेएनएमच्या वेकन्सीज असतात, आरआरबी असेल, एम्स असेल किंवा डीएमईआर असेल। सो या सगळ्यासाठी या बॅचेस ज्या असणार आहेत अकॅडमीमध्ये अवेलेबल आहेत आणि या बॅच ज्या आहेत या बॅचमध्ये देखील तुम्ही तुमचा सिलेबस जो आहे कम्प्लीट कव्हर केला जातोय आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केले जात आहेत। सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 9545818303 या नंबरवरती। आता सिडको ची जी काही अपडेट आलेली आहे न्यू एक्झाम डेटच्या रिगार्डिंग त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहूयात। बघा, सिडको याच्यामध्ये सहाय्यक अभियंता, सहाय्यक विकास अधिकारी व क्षेत्र अधिकारी या 3 पदांच्या परीक्षा ज्या आहेत पुढे ढकलण्याच्या बाबतीत जाहीर सूचना जी आहे ती डिक्लेअर केलेली आहे। बघूयात, सिडको महामंडळातर्फे सहाय्यक अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर, त्यानंतर सहाय्यक विकास अधिकारी व क्षेत्र अधिकारी या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात जी होती ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि सदर जाहिरातीच्या अनुषंगाने 6/5/2025 रोजी सिडको संकेतस्थळावर विविध पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक जे आहे ते डिक्लेअर झालेले होते। त्यानुसार जे काही सहाय्यक अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर असेल या पदाची ऑनलाईन एक्झाम जी आहे ती 8 जून 2025 रोजी व सहाय्यक विकास अधिकारी आणि क्षेत्र अधिकारी या पदाची ऑनलाईन एक्झाम जी आहे ती 11 जून रोजी घेण्यात येणार होती, परंतु 8/6/2025 म्हणजेच 8 जून रोजी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससी ची कोणती तरी एक्झाम कंडक्ट केलेली आहे आणि 11/6 म्हणजेच 11 जून रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससी तर्फे जी काय आहे मुलाखत आयोजित केलेली असल्याने विविध उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या विनंतीप्रमाणे सहाय्यक अभियंता स्थापत्य, सहाय्यक विकास अधिकारी आणि क्षेत्र अधिकारी या पदांच्या परीक्षा ज्या आहेत ते पुढे ढकलण्यात येणार असून सदर परीक्षा अंदाजे 5 जुलै ते 31 जुलै दरम्यान होणार आहेत। म्हणजे बघा, यामध्ये डिक्लेअर केलेलं आहे की तुमची 8 जून आणि 11 जूनची जी एक्झाम होती यूपीएससी आणि एमपीएससीच्या काही एक्झाम्स ज्या आहेत त्या तारखेलाच कंडक्ट होत असल्या कारणास्तव तुमची जी एक्झाम आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि 5 जुलै ते 31 जुलै दरम्यान कधीही तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाऊ शकते। सदर दोन्ही परीक्षांचे सुधारित वेळापत्रक सिडको संकेतस्थळावरती नंतर प्रसिद्ध करण्यात येईल, याची उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी। म्हणजे तुमची 8 जून आणि 11 जूनला होणारी जी परीक्षा आहे ती 5 जुलै ते 31 जुलै मध्ये कधीही होऊ शकते। या रिगार्डिंग जे जाहीर निवेदन आहे ते डिक्लेअर झालेलं आहे। बघा, सो सिडकोच्या एक्झाम बाबतीत जे काही इन्फॉर्मेशन होती ती आपण पाहिलेली आहे। आणि बघा, अकॅडमीमध्ये फार्मसिस्ट म्हणजे फार्मसी ऑफिसर यासाठी देखील बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत आणि यामध्ये देखील तुमचा जो अपडेटेड सिलेबस आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा त्या अकॉर्डिंगली जो बॅचेस आहेत त्या डिझाईन केलेल्या आहेत त्यामध्ये तो अपडेटेड सिलेबस कव्हर केला जातोय। ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि ही बॅच जी आहे ती तुम्ही परचेस करू शकणार आहात 3000 रुपीज मध्ये आणि व्हॅलिडिटी जी आहे ती 1 इयर एवढी असणार आहे। आणि बघा, अकॅडमीमध्ये एएनएम आणि जेएनएम याच्यासाठी देखील बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत आणि बॅचमध्ये नॉर्मल बॅच आणि मेंटॉरशिप बॅच या दोन्ही बॅचेस ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत। रेग्युलर बॅचेसचे सगळे फीचर्स या मेंटॉरशिप बॅचमध्ये पण अवेलेबल आहेत
पण मेंटॉरशिप बॅचेसमध्ये दर 10 स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर जे आहे ते प्रोव्हाइड केले जातात आणि ते तुमचं डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी तुम्हाला हेल्प करणार आहेत. तसेच तुम्हाला डेली टार्गेट जे काही आहे ते दिलं जाणार आहे आणि तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये जर एखाद्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कमी मार्क्स येत असतील तर ते इम्प्रूव्ह करण्याची स्ट्रॅटेजी देखील तुमचे मेंटॉर्स जे आहेत तुम्हाला डिझाईन करून देणार आहेत. सो या रिगार्डिंग जर तुम्हाला काही डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 9545818303 या नंबरवरती. बघा, सिडकोचे जे न्यू डेट आहेत त्या 5 जुलै ते 31 जुलै दरम्यान कधीही एक्झाम होऊ शकते. सो या रिगार्डिंग जर काही अपडेट आलेच आणखी तरी देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील. तोपर्यंत थँक्यू.